नमस्कार, मी कौस्तुभ शेलार। आज लेट नाईट आम्ही निघतोय फार्मवर जायला। मी आहे, दर्शन आहे, सनी। कारण जग्गूने एक सरप्राईज ठेवलंय। तो म्हणाला तुम्ही या, एक छान सरप्राईज आहे तुम्हाला। तर मी म्हणजे ठीक आहे आणि मग मी निघालो। आता उद्या मी तुम्हाला ते दाखवेन, म्हणजे मला माहिती आहे मी काय बघायला चाललोय किंवा काय। मी तुम्हाला उद्या सकाळी नक्की दाखवेन आणि तुम्हाला पण ते नक्की आवडेल। फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत विक्रांत मध्ये। पाऊस पडून गेल्यामुळे पाणी बिणी साचलंय दोन्ही साईडला, मस्तपैकी हिरवा। आणि फायनली आम्ही आपल्या फार्मवर आलो। लाईट आहे लागलेली। आज फार्मवर कोणी नाहीये, मला वाटतं जग्गू पण घरी गेलाय, त्याला पण काम होतं थोडं। चावी ठेवून गेलाय माझ्यासाठी, बघूया आता। फायनली पोहोचलो आजोळ द ग्रॅनी फार्म। अरे वा, आयडी पार्किंग करेपर्यंत हा बघा स्कॉच आला, पण स्कॉच आणि बगीरा दोघंही गपचूप आलेत। बावळट दिवसांनी भेटलो आपण, मजा येते का तुम्हाला? हा ओके ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू। तू पण एक, ओके 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 थँक्यू। चला जेवायचं, जेवूया। फार्मवर पोचलोय। मस्त चंद्र दिसतोय। चला आता उद्या भेटूया। गुड नाईट। गुड मॉर्निंग। मी तुम्हाला काल रात्री म्हटलेलं की मी फार्मवर निघालो आहे लेट नाईट जरा, आणि काहीतरी सरप्राईज आहे। तर ते सरप्राईज आता जग्गूने मला दाखवलं आहे। मी पण तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो। थोडं ब्रेकफास्ट करून घेतो। जग्गूने काय बनवलं आज माझ्यासाठी काय माहिती, काय नसेल, ऑमलेट पावच असेल, तर बघूया। चला। गुड मॉर्निंग जग्गू। गुड मॉर्निंग। काय बनवलंय? आमलेट। जग्गूने मस्त आमलेट बनवलंय बघा। आता मी आणि जग्गू जरा नाश्ता करतो, मग त्याच्यानंतर थोडं जग्गूला फिश खायचा होता म्हणून आम्ही बाजारातून मच्छी मागवली आहे। आमचा एक रिक्षावाला आहे, तो मच्छी घेऊन येतोय। तो आला की मग आम्ही मच्छी बनवू, आणि मग मी घरी जाता जाता तुम्हाला दाखवीन की काय सरप्राईज आहे ते। काय रे? हो, मस्त सरप्राईज देणार। हा बघा पुष्पा, त्याचं नाव पुष्पा आहे। त्याचं नाव पुष्पा आहे। पुष्पाला खायला दे रे काहीतरी। चला आम्ही पण नाश्ता करून घेतो। मला पण आवडतं, तुला कोंबड्या पण आवडीने खातात। या बिस्किट घ्यायची, या सगळ्या प्युअर गावरान कोंबड्या। पहिल्या 2च आणलेल्या, यांची सगळी पिल्लं आहे ती, जी आता झाली आहेत ती, आणि अजून पण आहेत, तुम्हाला दाखवतो। मुंगूस, साप, कावळे ह्यांच्यापासून बचाव व्हावा ना म्हणून कोंबड्या बघा आमच्या मस्त आयडिया करतात। हे बघा तिकडे अंडी टाकतात, दिसली? आणली का मच्छी? हो हो आणली। काय आणलं बघू? बांगडे। बांगडे चांगले मिळालेत का? हो खूप छान। अरे वा, चांगला बांगडा आहे, फ्रेश आहे एकदम। आज बांगडा फ्राय। हे बघा मस्त पैकी बांगडे आणले, साईज पण बघा बांगड्यांची। हे बघा मस्त बांगडा फ्राय करूया। हा आमचा स्पेशल आगरी मसाला आहे।
हुकम काढ रे. एक दे रे मला. मॅरिनेट करूया. हे असं आत भरलं ना की मग तो आतपर्यंत जातो मसाला. तर प्रेमाने त्याला एकदम मच्छी म्हणजे फिश करायचं झालं मच्छी तर ते एकदम सागर संगीत असतं. प्रेमाने करायचं जेवण कुठचं पण. असं मसाला आतपर्यंत गेला पाहिजे. जाऊन रे डोळ्याला लागेल त्याच्यात. ढोंबे आपल्याला फ्राय करायचे. लसूण पाकळ्या आणि छान आपले बांगडे तयार आहे. जरा मस्त झाला. निवांत होऊन देऊ. अजून एक टाकूया. फायनली जेवण तयार आहे. बांगडा फ्राय, सार, हा इथल्याच तांदळा म्हणजे इथल्या शेतातलाच भात आहे. एकदम भारी लागतो. चला जेवायला. CCTV लावायचं काम चालू आहे आणि सनी बोललाय की कामगार येत नाही तर मीच लावून देतो. आम्ही आज खूप वाट बघितली पण काय ते आले नाहीत. ड्रिल तर त्याने सेम कॅमेरा त्याच्या पण शेतात लावलाय. ते ड्रिल आणून दे ना. पुढे ड्रिल आहे त्याच्यात. हा इंजिनियर जगू तुम्ही जरा ड्रिल मशीन घ्या आणि थोडा शॉक येतोय का बघा स्वतःच. शॉक येत असेल ना. नाही रे शॉक नाही. मी आता ट्राय केला. घे मी दात पकडला. आई शपथ. हा माझ्या बायकोचा भाऊ आमचा दहेजचा लड्डू ओमकार. तो इंजिनियर आहे आणि तो बोलतोय की मीच हे नासा बिसाला सगळे कॅमेरे प्रोव्हाइड करतो. हा तुला काय हवंय. तुटला तर मला तर वाटतं स्कॉचचे पण कान ग्रिल करून टाकले पाहिजे. कानातले घालायचे त्याला स्कॉच. एवढ्या लाडत नको. स्कॉच जेवून झाल्यानंतर त्याच्या लगेच जेवणावर या सगळ्या कोंबड्या पडतात तुटून. त्यांना पण चिकन आवडतं. ते पण चिकनच खातात. मी तुम्हाला म्हटलेलं की मी फार्मवर आल्यावर तुम्हाला काहीतरी सरप्राईज दाखवेन. त्या दिवशी रात्री मी निघालेलो फार्मवर मी आणि सनी. तर जगूने मला सांगितलेलं की आणि तुम्हाला जर सरप्राईज जर बघायचं असेल जगूने काय दिलंय म्हणजे काय दाखवणार होता तर हे बघा. किती गोड आहेत. तर मला यांची नावं ठेवायची आहेत. दोघांनाही नावं नाही ठेवलेलं तर तुम्ही कमेंटमध्ये नावं सुचवा की ह्या दोघांना काय नावं ठेवायचे आणि पुढचा ब्लॉग नक्की बघा.